नवी मुंबईतील नेरूळमधील इस्टेट एजंट सुमित जैन आणि अमीर खानजादा हरवल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी 2 दिवसांपूर्वी दाखल केली होती। त्यानंतर शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सुमित जैन याचा मृतदेह पेन खोपोली महामार्गावरील गागोदे बुद्रुक गावाजवळ आढळल्याने खळबळ उडाली आहे। गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी त्यांची गाडी एक्सप्रेस वेवरील पाली फाट्याजवळ आढळली होती। तेव्हा गाडीत बंदुकीच्या 2 गोळ्या आणि रक्ताचे डाग आढळले होते। शिवाय कारवर गोळीबार झाल्याचे दिसून आले होते। याशिवाय दोघेही गायब होते। एकूणच हे प्रकरण गंभीर असून आता नवी मुंबई पोलिसांसह रायगड पोलीसही तपासाला लागलेत। पेन खोपोली महामार्गावरील गागोदे बुद्रुक गावाजवळील झाडाझुडपात एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पेनचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि नवी मुंबई क्राईम ब्रांच खालापूरचे डीवायएसपी विक्रम कदम, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत घटनास्थळी दाखल झालेत। हे क्षेत्र पेन पोलिसांच्या हद्दीत आहे। 2 मित्र आणि इस्टेट एजंट असलेले खोपोलीला येतात आणि गायब होतात याचे गूढ आणखी वाढले आहे। गंभीर बाब म्हणजे त्यांची गाडी खोपोलीत असल्याचे गाडीच्या GPS वरून समजले होते। तर आता एकाचा मृतदेह पेनजवळ गागोदेजवळ आढळला आहे, तर दुसरा मित्र अमीर खानजादा अजून गायबच आहे। त्यामुळे या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। कारला GPS ची सुविधा असल्याने ही कार मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या पालीफाटा एक्झिटच्या बाजूला कॅफे सागर हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आढळली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी सह दीपक दबके, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।